अधिक मास जीवन बदलून टाकतील या 4 गोष्टी. नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात कधी कधी असा एक काळ येतो जो शांतपणे आपल्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतो. आणि तोच काळ आहे अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो. हा फक्त एक महिना नाही, ही एक संधी आहे जीवन बदलण्याची. आज आपण जाणून घेणार आहोत त्या 4 गोष्टी ज्या या अधिक मासात केल्या तर तुमचं जीवन खरंच बदलू शकतं. 1. दर 3 वर्षांनी येणारा हा एक महिना तुमचं नशीब बदलू शकतो. अधिक मास दर साधारण 3 वर्षांनी येतो. हा महिना चंद्र आणि सूर्य यांच्या गणितामुळे तयार होतो. पण फक्त गणित नाही, हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या खूप शक्तिशाली असतो. या काळात केलेली साधना, मनापासून केलेली प्रार्थना आणि चांगले कर्म हे सगळं तुमच्या जीवनावर खोल परिणाम करतं. कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण परिणाम दिसत नाही. अशा वेळी हा महिना एक नवीन सुरुवात देऊ शकतो. जणू काही तुमच्या नशिबाला एक नवा मार्ग मिळतो. 2. अधिक मासात केलेले पुण्य 100 पट वाढते. ही संधी चुकवू नका. शास्त्रानुसार या महिन्यात केलेलं प्रत्येक चांगलं कर्म, जप, दान, पूजा, व्रत याचं फळ अनेक पटींनी वाढतं. म्हणजेच तुम्ही थोडंसं केलं तरी त्याचा परिणाम मोठा होतो. जर तुम्ही रोज थोडा वेळ देवासाठी दिलात किंवा एखाद्या गरजूंना मदत केली तर त्याचं पुण्य 100 पट वाढून तुमच्याकडे परत येतं. हा महिना म्हणजे कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त सकारात्मक परिणाम मिळवण्याची संधी आहे. 3. ज्याला कोणी स्वीकारलं नाही त्या महिन्याला स्वतः भगवान विष्णूंनी दिलं पुरुषोत्तम नाव. एक सुंदर कथा आहे. एकदा सर्व महिन्यांना त्यांचे देव मिळाले, पण हा अतिरिक्त महिना अधिक मास कोणालाही नको होता. त्याला मलमास म्हणून टाळलं जात होतं. तो दुःखी होऊन भगवान विष्णूंकडे गेला आणि त्याने प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी त्याची वेदना समजून घेतली आणि त्याला स्वतःचं नाव दिलं पुरुषोत्तम मास. याचा अर्थ हा महिना सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणूनच या काळात केलेली भक्ती थेट भगवान विष्णूंना पोहोचते असं मानलं जातं. 4. या 30 दिवसांत फक्त हे 5 नियम पाळले तर जीवनात शांतता आणि समृद्धी येऊ शकते. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या महिन्यात काही सोपे नियम पाळले तर जीवनात मोठा बदल दिसू शकतो. रोज लवकर उठा आणि स्नान करा. भगवान विष्णू लक्ष्मीची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जपा. तुळशीजवळ दिवा लावा. सात्विक आहार घ्या आणि दान करा. हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मन शांत ठेवा आणि काही गोष्टी टाळा. वाद, राग, खोटं बोलणं. कारण हा महिना फक्त बाह्य पूजा नाही तर अंतर्मन शुद्ध करण्यासाठी आहे. शेवटचा संदेश मित्रांनो, अधिक मास हा फक्त परंपरा नाही, तो एक असा काळ आहे जो आपल्याला थांबायला शिकवतो, स्वतःकडे पाहायला शिकवतो. जर तुम्ही या 30 दिवसांत थोडा वेळ स्वतःसाठी दिलात, देवासाठी दिलात, तर नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल तुमच्या जीवनात दिसेल. लहान सुरुवात करा, पण मनापासून करा. कदाचित याच महिन्यात तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश येईल. जय विष्णू. हरी ओम तत्सत. हा संदेश आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.